नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आपण अत्यंत महत्त्वाची सिरीज कंटिन्यू केलेली आहे की TIT 2017-2022 यामधल्या सर्व विषयांचे PYQ आपण सोल्युशन घेत आहोत। बघा, TIT 2025 मराठी व्याकरण, 2017 आणि 22 ह्यांचे PYQ ह्याचं आपण सोल्युशन बघूया। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सर्व विषयांची बॅच फक्त आपण 1099 रुपयामध्ये देत आहोत। त्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या PDFs, नोट्स, ई-बुक्स, मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर आणि व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तुम्हाला। आणि 365 दिवसांचा कालावधी मिळेल। परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। गेल्या 2022च्या टेटमध्ये आपल्या क्लासमधून 1024 प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा। चला, आपण प्रश्न बघूया काय काय आहे, लक्ष द्या। आता आपण हा दुसरा व्हिडिओ घेत आहोत मराठी व्याकरणचे प्रश्न बघत असताना TIT 2025 साठी। लक्ष द्या, नदी पलीकडे हिरवे रान आहे या वाक्यातील विशेषण शोधा। बघा, प्रश्न काय सांगा, विशेषण शोधा असा प्रश्न आहे। बघा, नदी पलीकडे हिरवे रान आहे, लक्ष द्या। तर इथे काय आहे, नाम आहे रान। बघा, आता रानाबद्दल अधिक माहिती आलेली आहे, ती म्हणजे कसे रान, तर हिरवे रान। कसे रान म्हणूया आपण, तर हिरवे रान। जसं आपण काय म्हणतो, पिवळी केळी, हिरवे रान, गोड आंबा, कडू कारले। तर ही झाली नामाबद्दलची विशेष माहिती। म्हणून या वाक्यामध्ये हिरवे हे कोण ठरेल सर, तर हिरवे हे विशेषण ठरेल, हे आपलं उत्तर होईल। पर्याय 1 आहे नदी। नंतर नदी हे नाऊन झालं, पलीकडे हे क्रियाविशेषण अव्यय झालं, हिरवे विशेषण झालं आणि रान सुद्धा नाऊन झालं। आपल्याला विशेषण विचारलेलं आहे म्हणून हिरवे हे त्यातील कोण होय, विशेषण होय, असे आपण लक्षात घेऊया। नंतर बघा, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा असा प्रश्न आहे। बघा, पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय म्हणते, पारा चढणे। बघा, खूप रागावणे, ताप येणे, तापमान वाढणे, गरमी होणे। त्याचा पारा चढला, त्याचा पारा आणखीनच चढला म्हणजे त्याला प्रचंड राग आला असा त्याचा अर्थ होतो। म्हणून पारा चढणे म्हणजे खूप रागावणे। बाकी पर्याय ताप येणे, तापमान वाढणे, गरम होणे अशी उत्तरं त्याची होणार नाही, हे लक्षात घ्या। नेक्स्ट बघा, नंतरचा प्रश्न, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता, तर अशुद्ध शुद्ध शब्द, समानार्थी विरोधार्थी शब्द ह्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येत असतात। तर त्याची उत्तरं आणि ते शुद्ध अशुद्ध शब्द याचं परफेक्शन आपलं असलंच पाहिजे, हे लक्षात घ्या। बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता, तल्लख, तर शब्द शुद्ध आहे। बघा, तरहा, बघा इथे तनहा असं झालेला आहे, तर तो शब्द मुळात कसा आहे माहिती आहे का, लक्षात घ्या। इथे तरहा असा शब्द आहे, तरहा, लक्षात घ्या। तर तोही शब्द बरोबर आहे, लक्षात घ्या। तल्लीन बरोबर आहे, तब्बल मध्ये ब रिपीट पाहिजे आपल्याला। बघा, आता प्रिंटिंग नुसार कसं 2 शब्द अशुद्ध झालेले आहे, पण लक्षात घ्या, इथे तनहा म्हटलं तर हाही अशुद्ध होतो आणि तब्बल मध्ये ब रिपीट पाहिजे, पण तिथे तरहा पाहिजे होतं। आपण उत्तर काय देऊया हे लक्षात घ्या। तर आपण या ठिकाणी आन्सर देऊया काय सांगा, तबल हा शब्द काय अशुद्ध आहे असे आपण उत्तर देऊया। पुढचं बघा, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते। बघा, खालीलपैकी काय म्हणत आहे सांगा, शुद्ध वाक्य कोणते। आईने स्वयंपाक केला, वाक्य शुद्ध आहेच। बघा, आईने स्वयंपाक केला, आईने स्वयंपाक शिजवला, आईने स्वयंपाक बनवला, आईने स्वयंपाक रांधला। बघा, शुद्ध वाक्य कोणते, तर आता जनरली आपण काय करतो की रेग्युलर, आता सगळीच वाक्य थोड्याफार फरकानं बरोबर वाटतात, पण आपण दैनंदिन डेली रुटीनचं बोली भाषेत जे वाक्य बोलतो तर ते वाक्य म्हणजे कोणतं सांगा, आईने स्वयंपाक केला। बघा, आई खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते, आईने स्वयंपाक केला असं आपण उत्तर देऊया। नेक्स्ट बघा, नंतरचं, जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा। बघा, प्रश्न काय आहे, जगन्नाथ या शब्दाची संधी सोडवा। बघा, तर हे आपण अनुनासिक व्यंजन संधीचं उदाहरण आहे आणि लक्षात घ्या, इथे काय सांगते तुम्हाला,
जगत प्लस नाथ. अनुनासिकाशिवाय कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर आधीच्या वर्गीय व्यंजनाच्या जागी त्याच्या वर्गातलं अनुनासिक येऊन संधी होते. म्हणजे तच्या वर्गातील अनुनासिक त थ द ध न येईल आणि न चं रिपिटेशन होईल म्हणजे शब्द होईल कोण सांगा, जगन्नाथ असा शब्द होईल. म्हणून आपलं उत्तर राहील जगत प्लस नाथ. जगत प्लस नाथ हे उत्तर राहील. बाकीचे ऑप्शन जे आहेत ते तिथे रॉंग झालेले आहे, लक्षात घ्या. नंतर आधी जन्मलेला. बघा प्रश्न काय म्हणत आहे आपल्याला, आधी जन्मलेला. आधी जन्मलेला त्याला अग्रज असं म्हणतात. आजन्म म्हणजे जन्मभर, पुनर्जन्म म्हणजे पुन्हा जन्म, अनुज लक्षात घ्या, अनुज म्हणजे मागाहून जन्मलेला, मागून, अग्रज आधी जन्मलेला हे आपलं उत्तर राहील. मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेमध्ये या प्रश्नांची तुमची गाठ होणार आहे. आपल्याकडे TIT 2025 साठी 1099 रुपयात सर्व विषयांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. त्यात सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई बुक, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून सुद्धा मिळेल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 2022 मध्ये 1024 प्लस विद्यार्थी शिक्षक म्हणून आपले रुजू झालेले आहेत. तुम्हाला यशाचं भागीदार व्हायचं असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथे जाऊन ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया, लक्ष द्या. इथे बघा नंतरचा प्रश्न आहे आपल्याला, इथे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. लक्षात घ्या, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते. बघा तो पुरुष आहे तर वाक्य शुद्ध आहे, ती स्त्री आहे हे सुद्धा शुद्ध आहे आणि ते एकत्र आहेत हे वाक्य सुद्धा शुद्ध आहे. आणि हे त्या मुली आहेत हे वाक्य कसं आहे सांगा, अशुद्ध आहे. त्या मुली आहेत हे वाक्य अशुद्ध आहे. तर काही लोकांना वाटू शकतं की हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. पण आता तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, जेव्हा आपण काय म्हटलं तो पुरुष आहे, लक्ष द्या क्रियापदाकडे लक्ष द्या, तो पुरुष आहे तेव्हा क्रियापदाच्या शेवटी त नाही आला. बघा इथे ती स्त्री आहे, क्रियापदाच्या शेवटी त नाही आला. ते एकत्र आहे, ते म्हणजे झालं अनेक वचन, हे झालं होतं एक वचन म्हणून क्रियापद एकवचनी आहे. ते एकत्र आहेत त क्रियापदाला त लागला म्हणजे क्रियापद अनेक वचनी. त्या मुली आहेत त असं पाहिजे होतं पण तसं नाही आहे. म्हणून हे चौथं वाक्य काय सांगा, क्रियापद अनेक वचनी नसल्या कारणाने सर्वनाम अनेक वचनी आहे पण क्रियापद अनेक वचनी नाही आहे म्हणून ते वाक्य अशुद्ध आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, डावलणे या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा. जसं मंत्रीपदापासून डावलले, निमंत्रणापासून डावलले, मानापासून डावलणे. पण डावलणे म्हणजे दुर्लक्ष करणे, टाळणे असा त्याचा अर्थ. बघा पण याचा विरुद्ध अर्थाचा बघा, याच्या कसा पाहिजे म्हणते विरुद्ध अर्थाचा. बघा डावलणे दुर्लक्ष समान अर्थाचा शब्द होईल, हा वगळणे समान अर्थाचा शब्द होईल. डच्चू देणे म्हणजे काढून टाकणे, डावलणे समान अर्थाचा होईल. सामावून घेणे डावलण्याच्या विरुद्ध काय होईल, सामावणे असा त्याचा विरोधार्थी शब्द होईल. हे आपण लक्षात घेऊया. पुढे बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. गिराईक चुकीचा आहे, गिराईक चुकीचा आहे. लक्षात घ्या इथे काय म्हणतात, गिरहाईक. लक्षात घ्या तर गिरहाईक हा शब्द बरोबर आहे असे आपण लक्षात घेऊया. चला नेक्स्ट पहा, नंतरचा आपण काय म्हणू शब्द बघूया. नामांकित या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता. आता नामांकित म्हणजे काय तर अत्यंत प्रसिद्ध, नावाजलेला, विख्यात असलेला. बघा सगळीकडे नाव असलेला. पण बघा प्रसिद्धी दोन प्रकारची असते, एक विख्यात म्हणा विशेष ख्याती असलेला आणि एक कुख्यात म्हणा चुकीची ख्याती असलेला. तर नामांकितच्या विरोधार्थी विचारत आहे म्हणून उत्तर काय होईल सांगा, कुख्यात. कुख्यात गुंड म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर ते नामांकितच्या विरोधार्थी आपण असं म्हणूया कुख्यात. पुढील जोड शब्द पूर्ण करा असा तुम्हाला प्रश्न येत आहे. तर दाणा, जसं आपण काही दाणा पाणी, दाणा गोटा, लक्षात घ्या पाऊस पाणी असं म्हणतो, तसं दाणा पाणी हे आपलं उत्तर पाहिजे. लक्षात घ्या दाणा पाणी हे आपलं उत्तर पाहिजे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पानंतरचं खालील पुल्लिंगी शब्द ओळखा. बघा सर्वनामाच्या रूपावरून आपण ओळखायचं असतं. तो कोल्हा, ते मांजर. बघा तो कोल्हा म्हटलं की पुल्लिंगी होईल,
ते मांजर म्हटलं तर आपण नपुसकलिंगी म्हणू, ती गाय आपण काय म्हणू स्त्रीलिंगी, ती बकरी काय म्हणू स्त्रीलिंगी. मग आपलं उत्तर इथे क्लिअर आहे, म्हणजे कोणतं सांगा, तर तो कोल्हा हा शब्द कसा होईल पुल्लिंगी शब्द होईल असे आपण ह्या ठिकाणी लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, म्हण पूर्ण करा. उथळ पाण्याला थरथराट सरसराट खळखळाट फेस. उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा समानार्थी म्हण उथळावळा नवळा गुडघ्याला बाशिंग असं आपण म्हणत असतो ना. तर बघा, तर उथळ पाण्याला खळखळाट फार, त्या ठिकाणी शब्द जो सेट होतोय तो शब्द म्हणजे कोणता आहे सांगा, खळखळाट आहे. गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, गारठा. लक्षात घ्या. आता गारठा बघा म्हणजे थंडी, गारवा तर हे होईल गारवा. गरमी उष्मा उकाडा हे समानार्थी शब्द आहे आणि थंडी गारठाच्या विरोधार्थी आहे ते असे आपण लक्षात घेऊया. बघा तर बघा ह्याच्यानंतर इथे काय म्हणून सांगा, तुमचे दुसऱ्या पेपरचे सर्व प्रश्न संपलेले आहे. लक्ष द्या. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी फक्त 1099 रुपयामध्ये सर्व विषय आपण आपल्या बॅचमधून कंटिन्यू करणार आहोत, कंप्लीट करत आहोत. लक्षात घ्या. त्यासाठी सर्व लेक्चर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीजमध्ये 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर आणि मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. तर मित्रांनो, गेल्या 2022च्या TIT मध्ये 1024+ विद्यार्थी आपल्या बॅचमधून सिलेक्ट झालेले आहे, रुजू आहे. तुम्हाला जर समजा यशाचे भागीदार व्हायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लगेच ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.